नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय एक प्रेरणादायी आत्मनिवेदन, आठवणीतले दिवस, आणि हे लिहिलंय विजयानंद शंकरराव मरळ देशमुख यांनी. आज याचा भाग 3. सुरक्षा रक्षकाची नोकरी ठेकेदारी पद्धतीनं असल्यामुळे मी नंतर अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करायला लागलो. मी त्या अगरबत्ती विविध होलसेल व्यवसाय करणाऱ्या उत्पादकांकडनं खरेदी करत असे. सुरुवातीला पासोड्या विठोबा मंदिराजवळ गुरुदत्त सुगंधी केंद्र हे श्री शेट्टी यांच्या मालकीचं होतं. तिथून मी सगळ्या नामवंत कंपन्यांच्या उदबत्त्या होलसेल दरात घेत असे. साधारण 1,000 रुपयांचा माल घेतला तर त्या उमेदीच्या काळात मला 1,000 रुपयांचे संध्याकाळपर्यंत 1,800 ते 2,000 रुपये मिळत असत. पण ह्यामुळे शेट्टींच्या कुटुंबियांशी माझा जवळून संबंध आला. जगदीश आणि अजून एक मुलगा शेट्टींच्या हाताखाली काम करत असायचा. पण मला 50% नफा मिळावा या उद्देशानंच ते लोक मला मदत करत असत. त्यापूर्वी मोती चौक रविवार पेठ इथे जहागीरदार नावाचे उदबत्त्यांचं दुकान होतं. त्यांच्याकडनं मी चिंतन नावाचा धूप घेत असे. फक्त त्या धुपाच्या पाकिटाचीच विक्री मी करत असे. त्यामुळे अनेक ग्राहक मला चिंतन या नावानंच हाक मारत. त्या काळात त्या धुपाचं पाकिट 2.5 रुपयाला मिळत असे. पण त्या काळी कुठल्याही पाकिटावर किंमत छापायचं बंधन नव्हतं. त्यामुळे एका हातामध्ये धूप पेटवून स्टँडवर लावून मी बाजारात, घरोघरी, वेगवेगळ्या खाजगी कार्यालयात फिरत असे. हातात सतत पेटलेली धूपकांडी असायची. त्याचा सुवास सर्वत्र पसरायचा. बिल्डिंगमध्ये तर खालच्या मजल्यावर सुरू केलं की वरच्या मजल्यापर्यंत सुगंध जायचा. ज्यांना त्याची अनुभूती व्हायची ते कार्यालयातनं, घरातनं बाहेर येऊन मला शोधत असत आणि योग्य भाव देऊन त्यांच्याकडनं ती खरेदी होत असे. साधारण 5 वर्ष म्हणजे 1988 ते 1993 पर्यंत मी फक्त चिंतन धूपच विकला. मी ग्राहक शोधताना सकाळी साधारण 10 वाजता माझी सगळी कामं उरकून घरातनं बाहेर पडत असे आणि लगेच जहागीरदारांच्या दुकानात जात असे. त्यावेळी सायकल किंवा कुठलीही स्वयंचलित दुचाकी माझ्याकडे नव्हती. मी पायीच भ्रमंती करत असे. मग जहागीरदार यांच्याकडनं दुकानाच्या शोकेसमध्ये आणि आतल्या बाजूच्या गोदामामध्ये असेल तेवढ्या मालाची मी खरेदी करत असे. मी एकटाच माणूस एवढी खरेदी सकाळी 10 वाजता दुकान उघडल्या करत असे. याचं मालक जहागीरदार यांना फार आश्चर्य वाटायचं. अशा स्वरूपानं संध्याकाळी मिळालेल्या नफ्याची सगळी रक्कम आणि कधीकधी भांडवलातली सुद्धा काही रक्कम घरी गेल्यावर खर्च होत असे. मग त्यावेळी अडचण निर्माण व्हायची. मुलांचं आजारपण, शाळेचा अवांतर खर्च, कपड्यांचा खर्च, प्रसंगी गॅस सिलेंडर आणायचा खर्च, गहू, तांदूळ, भाजी असा किराणा मालाचा खर्च, याच्यावरच खर्च होत असे अचानक. आणि मी त्यामुळे कधीतरी भांडवलातली रक्कम खर्च करायला लागेल. त्यावेळेला माझ्या पत्नीला कुठलीही नोकरी अशी नव्हती. त्यामुळे ह्या अडचणी समोर उभ्या राहत असत. मग अशा प्रसंगी मी दुकानातला आणि गोदामातला चिंतन धूपचा सगळा माल घेणारा ग्राहक त्यांच्याकडून फक्त 1 डझन माल घेत असे आणि मग तो विकल्यानंतर त्याचे पैसे करत असे. मग 2 डझन माल घेत असे. तो विकल्यावर 4 डझन घेत असे. असा संध्याकाळपर्यंत 10 डझनची खरेदी मी करत असे आणि सर्व रक्कम भरपूर नफ्यासकट घरी घेऊन जात असे. तेव्हाचा माझा रोजचा दिनक्रम म्हणजे मी सकाळी 10 वाजता माल खरेदी करत असे आणि मग जिजामाता बागेपासनं त्या काळी 71 नंबरची बस डेक्कन जिमखान्यापर्यंत होती. त्या बसने डेक्कन जिमखान्यावर मी उतरत असे आणि मग वेगवेगळ्या दिशेनं कोथरूडला, भांडारकर रोडला, प्रभात रोडच्या दिशेने, अलका टॉकीजच्या दिशेने मी धंद्यासाठी जात असे. जेवणासाठी घरातनं निघताना मला आवश्यक तेवढ्या चपात्या घेऊन निघत असे आणि मग बाहेर काही भाजी वगैरे घेऊन मी दुपारचं जेवण साधारण 2-2:30च्या दरम्यान करत असे. कधीकधी कॅम्पमध्ये, 1 महिनाभर पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक वसाहतीत, चिंचवड पिंपरीच्या दुकानांमध्ये, स्थानिक नागरिकांना घरोघरी जाऊन उदबत्ती विकायचो मी. हा असा व्यवसाय मी करत असे. नंतर सन 1994 पासून चिंचेच्या तालमीजवळ श्री सारडा यांच्या मालकीचं एक किराणा दुकान होतं. तिथे ते पशुखाद्यसुद्धा विकत असत. त्यांची अगरबत्ती विकतानाच अशी ओळख झाली. त्यांनी गायत्रीच्या उदबत्त्या त्या संबंधित एजन्सीकडनं थेट मागवल्या होत्या. त्यांनी मला त्या उदबत्त्या विकायला सुचवलं. त्या काळी कुठल्याही पाकिटावर किंमत छापलेली नसायची. मग त्यांनी योग्य भावात माल देण्याचा कबूल केलं. 10 दिवसांच्या उधारीवर माल द्यायचं मान्य केलं.
म्हणून मग मी त्यांच्याकडनं माल घ्यायला सुरुवात केली. पूर्वीच्या कोणत्याही दुकानातनं अशी उधारीची सवलत मिळत नसायची. त्यामुळे गायत्री कंपनीच्या भरगच्च काड्या असलेल्या अगरबत्तीची पाकिटं 10 दिवसांच्या उधारीवर मला मिळायला लागली आणि त्या विकून त्यातली नफ्याची जी रक्कम होईल ती मी स्वतः वापरून राहिलेली खरेदीची रक्कम घेऊन 10 दिवसांनंतर मी पुन्हा सारडांच्याकडे जात असे आणि मग पुढची खरेदी परत उधारीवर करत असे. अशी साधारण 5-6 वर्षे गेली. श्री सारडा यांच्या पत्नीला आम्ही दुकानातले सगळे ग्राहक भाभी म्हणत असू. त्यांची मुलं लहान होती, इंग्रजी माध्यमात शिकत होती. ते सगळ्यांचीच माझी चांगली ओळख झाली. अगदी घरच्यासारखे संबंध निर्माण झाले. त्या काळी मी पायीच फिरत असे. साधारण वर्षभर असा माल खरेदी केल्यानंतर श्री सारडा यांनी एक दिवस त्यांच्या कुठल्या तरी मित्राची जुनी TVS मोपेड आणली होती, ती मला दाखवली आणि आश्चर्याचा धक्का दिला मला की ही गाडी आजपासून तुमच्या ताब्यात आहे असं म्हणाले. ती गाडी त्यांनी मला प्रेझेंट दिली. फक्त पेट्रोल भरा आणि वापरा. शक्य झाल्यास रोज मला फक्त 20 रुपये जास्तीचे द्या आणि ह्या गाडीबद्दल तुम्ही मला फक्त 2,500 रुपये द्या. हा माझ्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता. नंतर त्यांची मुलं मोठी झाली, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी करायला लागली आणि एक दिवस अचानक भाभींचं निधन झालं. पण त्यावेळेपासून सारडा शेठ खचले आणि त्यांनी हळूहळू व्यवसाय पूर्ण बंद करून टाकला. त्यानंतर सन 2001 पासून श्री भंडारी शेठ यांच्या उर्मी परफ्युमर्स गंजपेठ पोलीस चौकी शेजारी हे दुकान माझ्या बघण्यात आलं होतं. मग त्यांच्याकडे सहज चौकशी केली की तुम्ही होलसेलमध्ये अगरबत्ती विकता का? तर ते हो म्हणाले. सुरुवातीला स्मरण नावाची उदबत्ती 160 रुपये प्रति किलो याप्रमाणे त्यांच्याकडून मी असतील तेवढ्या भांडवलाच्या ऐपतीप्रमाणे घेत असे आणि घरी येऊन त्याचं पॅकिंग करत असे. तेव्हा प्लॅस्टिकच्या रिकाम्या पिशव्या मिळत असत. त्यामध्ये मी ते 20 आणि 50 काड्यांचं पॅकिंग करत असते. ती स्मरण उदबत्ती बाजारामध्ये पेटवून फिरवून दाखवली तर लोक ताबडतोब विकतच घेत असत. त्यासाठी खूप दमछाक होतीये किंवा खूप पायी चालणं होतंय असा प्रकार घडत नसे. रोज 4 ते 5 किलो माल सहज संपत असे. असा साधारण 2001 ते 2005 पर्यंतचा काळ श्री भंडारी यांच्याकडे खरेदी करण्यात गेला. मग त्यांनी इतरही नावाच्या चांगल्या सुगंधाच्या उदबत्त्या माझ्यासाठी निर्माण केल्या. मग मी त्याही विकायला लागलो. भंडारी शेठ 65 वर्षांचे असतील. त्यांना 2 मुलं. मोठा व्यवसायात मदत करत असे आणि धाकटा चार्टर्ड अकाउंटंट होता. मोठा मुलगा महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक खेड्यात फिरून त्यांचा माल होलसेलमध्ये विकत होता. त्यासाठी मार्केटिंग करणं, चेक आणणं, माल पोचवणं ही कामं तो करायचा. त्या कुटुंबाशी सुद्धा माझे चांगले संबंध निर्माण झाले. ते मला सर्व त्यांच्या प्रवासाची माहिती सांगत असत आणि नंतर बाहेर गावी गेल्यावर कुठं राहायचं हा प्रश्न मी त्यांना विचारत असे. तर त्यांनी मला सांगितलं की आम्हा उद्योजकांना राहायला जागा आमच्याच देवस्थानानं दिलेली असायची. आम्ही राहतो जैन मंदिरात. बाहेर हॉटेलसाठी पैसे घालवत नाही. ते धर्मानी जैन होते. त्यामुळे पांढऱ्या शुभ्र संगमरवरी मंदिरात त्यांची राहायची सोय होत असे. श्री भंडारींच्या आईनं संथारा व्रत अवलंबलं होतं. त्या व्रतामध्ये घर सोडून असंच कुठल्या तरी मंदिरात जाऊन राहायच्या आणि गुरु सांगेल त्या आदेशानुसार तपश्चर्या, रोजची क्रियाकर्म, व्रतवैकल्य करत असायच्या. त्यासाठी जैन लोक स्वखुशीनं जातात. एक दिवस अचानक मी भंडारींना विचारलं की तुमचं शिक्षण किती आहे? त्या 65 वर्षांच्या गृहस्थांना मी विचारलं होतं, पण त्यांनी मला धक्काच दिला. ते त्या काळात चांगल्या मार्कानं M.Com पास झाले होते. पण त्यांनी नोकरीच्या मागे न लागता धंद्यात जम बसवला. त्या काळातलं हे जुनं दुकान आजही तितक्याच ताकदीनं सुरू आहे. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात आम्ही तिघेही भाऊ झुंजार, धनंजय उर्फ गुंडा आणि मी स्वतः अगरबत्तीच्याच व्यवसायात शिरलो. पण ते दोघे नाना पेठेतल्या डोके तालीम जवळच्या ईश्वर यांच्या दुकानातनं माल घेत. दोघेही होलसेलमध्ये उदबत्त्या खरेदी करत असत. मला चांगल्या प्रतीच्या उदबत्त्या लागत, पण त्या ईश्वर दुकानात मिळत नव्हत्या. म्हणून अनेकदा मला भावांनी सांगून सुद्धा मी त्यांच्याकडे जात नसे. पण एक दिवस अचानक गेलो. चांगल्यातली चांगली उदबत्ती होलसेलमध्ये द्या असं म्हणालो. नावामुळे, चेहऱ्यामुळे ते आणि त्यांचा भाऊ मला ओळखत होते. त्यांनी सुद्धा उदबत्त्या होलसेलमध्ये दिल्या. त्या उदबत्त्या चांगल्या प्रतीच्या होत्या, मार्केटमध्ये चांगल्या चालल्या. तिथे आमच्या परिचयाचे, आईच्या माहेरचे 2 सेवक नोकरीला होते. मला सुद्धा त्यांनी लगेच ओळखलं. अगरबत्तीचा व्यवसाय आमचा आजोळकडनं आम्हाला मिळाला आहे.
आमच्या वसंत मामांचा आणि भाऊ मामांचा उदबत्तीचाच व्यवसाय होता. पण वसंत मामांनी माल उत्पादन सुरू केलं आणि भाऊ मामा मात्र हडपसर, उरळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी इथे राहायला गेला होता. फडके हाऊस चौकातलं मेसर्स लक्ष्मणदास, गोकुळदास आणि कंपनी या दुकानातनं मी पूर्वी कधीतरी अधूनमधून उदबत्ती खरेदी करत असे. पण सन 2022 त्यांच्याकडे नियमित उदबत्ती खरेदी करायला लागलो. चांगल्या प्रतीच्या सुगंधी उदबत्त्या बाजार भावाप्रमाणे ते मला ठोक भावात द्यायला लागले. त्यांच्या उदबत्त्यांना अतिशय मागणी आहे. माझ्यासाठी वेगवेगळ्या उत्पादकांच्या 4-5 प्रकारच्या उदबत्त्या त्यांनी आणल्या होत्या. नंतर ते वेळेप्रमाणे ॲडजस्ट करायचे. त्यांचं दुकान 8:30 वाजता बंद व्हायचं, पण माझी विक्री रात्री 9:30-10 पर्यंत चालते. म्हणून त्यांना 8 वाजता फोन केला की ते मला आवश्यक असलेल्या उदबत्त्या आवश्यक तितक्या किलोमध्ये स्वतःच्या रिक्षातनं घरी आणत असत आणि घरी 9:30-10 वाजता सुद्धा मला देत असत. त्यामुळे माझा दुसऱ्या दिवशीचा खूप वेळ वाचत असे. अतिशय चांगले व्यापारी आहेत ते. दोघे सख्खे भाऊ बिब्बेवाडी इथे राहतात. उदबत्त्या आणायचं काम त्यांच्याकडे असायचं, पण त्यांनी माझ्यासाठी ही व्यवस्था निर्माण केली होती. त्यामुळे माझं धंद्यात कधीही नुकसान झालं नाही. धंद्यासाठी चांगला माल मिळत गेला. त्यापूर्वी मी रास्तापेठेतले लक्ष्मी सुगंधालय या दुकानातनं उदबत्त्या होलसेलमध्ये घेत असे. त्यांच्याही मालाला सतत मागणी असे. त्यांच्याकडून मात्र बरोबर 9 वाजेपर्यंत माल मिळण्याची व्यवस्था होत असे. लक्ष्मी सुगंधालयाच्या शेजारी गणेश शेठ यांचं एक दुकान होतं. ते सुद्धा चांगल्या उदबत्त्या मला त्यांच्या घरी मार्केट यार्ड इथे रात्री 10 वाजता देत असत. त्यांना आम्ही फक्त 8-8:30ला फोन करून सांगितलं की रात्री 10 वाजता घरी माल देत असत. त्यामुळेही माझा दुसऱ्या दिवशीचा वेळ वाचत असे. सन 1983 साली विवाह झाल्यानंतर एकामागून एक दिवस गेले आणि 1990ला मोठ्या मुलीचा कुमारी श्रद्धाचा जन्म झाला. नंतर 1992 साली 2 नंबरची मुलगी कुमारी अमृता हिचा जन्म झाला. तत्पूर्वी 1987 साली चिरंजीव कैलासचा जन्म झाला होता. त्यासाठी 16 सोमवारचं व्रत करावं असं आमच्या मावशीनं, आईची एकुलती एक बहीण अक्का मावशीनं आम्हाला सल्ला दिला होता. तो सल्ला आम्ही आचरणात आणला आणि 16 सोमवारचं व्रत 1985 पासून दरवर्षी करायला लागलो. आम्हा पती पत्नीचा अतिशय कडक उपवास असे. दिवसभर काही न खाता उपवास करून तिन्ही सांजेला 50 ग्रॅम खडीसाखरेचे 3 भाग करून 1 भाग गाईला, 1 भाग देवापुढे आणि 1 भाग स्वतः खात असे. त्यावर 1 पेलाभर पाणी पित असे. असं हे 16 सोमवार पूर्ण करून आयुष्यात 3 वेळा केलेत मी. त्यामुळे जी पुत्रप्राप्ती झाली ती शिवशंकराच्या कृपेनं झाली असा दृढ विश्वास मनात असल्यानं मुलाचं नाव कैलास ठेवलं. पण हे व्रत करत असताना दर सोमवारी अनेक अडचणी आल्या. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून त्याची सुरुवात करायला लागलो. अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे आणि गाद्या उशा विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे घरी लवकर येणं शक्य नसायचं. घरी यायला रात्री 11-11:30 होत असत. मग थोडंसं काहीतरी खाऊन उपवासाची सुरुवात होत असे. कधी पिंपरी चिंचवड भागात अगरबत्ती विकायला गेलो तर तिथे रेल्वे, बस वेळेवर मिळत नसे. मग रात्री 11:15 वाजता दर रविवारी मला बाहेरच जेवायला लागत असे. पण कधीही मी सोमवारचा उपवास चुकवला नाही. अशा रीतीनं 17व्या सोमवारी याचं उद्यापनसुद्धा व्यवस्थित पार पडलं. त्यासाठी काहीही कमी पडलं नाही. कसबा पेठेतल्या ब्राह्मण वस्तीत मी राहत असण्यानं लागणारे 16 मेहूण मला कमी पडले नाही. ब्राह्मण वस्तीत भिक्षुकी करणारे अनेक जण होते. त्यापैकी कोणीतरी उद्यापनाच्या कार्यासाठी येत असत. यथासांग होम हवन करून गाईच्या तुपापासून केलेला चुरम्याचा प्रसाद ते ब्राह्मणाचारी हा प्रसाद सोहळ्यात करत असत. यथासांग जेवून गेलेलं मेहूण आणि त्यांना दिलेला तो छोटासा पितळी कलश असं 3 वेळा मी केलं. पण मला हे शक्य झालं. अनेक अडचणीही निर्माण झाल्या, पण हे व्रत माझ्या हातनं पार पडलं. ह्या काळामध्ये गाद्या उशा विक्री दुरुस्तीचा व्यवसाय मी करत असे. घरोघर हिंडून गाद्यांच्या ऑर्डर मिळवत असे. एका शनिवार रविवारचा प्रसंग, अशीच एक गादीची ऑर्डर मिळाली. सोमवारी उद्यापनाला पैशाची गरज होती. गाद्या उशा विक्री दुरुस्तीचं बिल साधारण 2000च्या घरात जात होतं. पैशाची खूप गरज होती. शुक्रवारी त्यांना ऑर्डर घरपोच दिली. तर त्यांनी गाद्या खूप पातळ झाल्या, कमी वजनाच्या वाटतायत अशा स्वरूपाची तक्रार सुरू केली. मी त्यांना म्हणालो की आमच्या वजन काट्यावर विश्वास नसेल तर जवळच्या कुठल्याही किराणा दुकानात किंवा इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन करून दाखवतो. तेव्हा ते गृहस्थ या गोष्टीसाठी तयार झाले. आम्ही शेजारच्या किराणा दुकानात विनंती करून गाद्यांची वजनं केली. गाद्या 1 ग्रॅमसुद्धा कमी वजनाच्या नव्हत्या.
ठरलेल्या किलोप्रमाणे ते काम पूर्ण झालं होतं. तेव्हा कुठे ते गृहस्थ शांत झाले. आम्ही घरी आलो. त्यांनी ठरलेलं बिल दिलं. मी मुकाट्यानं चपला पायात अडकवल्या घरचा रस्ता धरला. असे प्रसंग अनेक आले, पण त्यातनं मी निभावून गेलो. नंतर मुलांच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला. प्रारंभी चिरंजीव कैलासच्या शाळा प्रवेशासाठी महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे 1-2 ठिकाणी फॉर्म भरले, पण अपेक्षेपेक्षा वेगळीच शाळा मिळाली त्याला. मग शेजारच्या नूतन भारत मराठी विद्यालयात त्याला इयत्ता पहिलीला प्रवेश मिळाला. शाळा सकाळची होती. तो नियमितपणे शाळेत जायला लागला. कधी कधी रडत असे. तेव्हा मग त्याला शाळेत सोडवायला मी जात असे. या शाळेत 4थीपर्यंतची 4 वर्ष त्यांनी पूर्ण केली. नंतर इयत्ता 5वीला न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग इथे त्याला प्रवेश मिळाला. मग 10वीपर्यंत तो त्याच शाळेत शिकला. त्यानंतर कुमारी श्रद्धा, कुमारी अमृता यांच्या शाळा प्रवेशासाठी महानगरपालिकेतर्फे चांगली शाळा मिळाली नाही. ज्ञानप्रबोधिनी या खाजगी शाळेत फॉर्म भरून मी कुमारी अमृताच्या शाळा प्रवेशासाठी तिची छोटी चाचणी परीक्षा दिली होती. पण त्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली का नाही हे सूचना फलक माझ्या उंचीपेक्षा जास्त उंचावर असल्यामुळे मला अजूनही कळलं नाही आणि ही खंत अजूनही मनात राहिली आहे. नंतर जवळच्याच नादा ठाकरसी कन्या शाळेत छोटा गट आणि मोठा गट यासाठी दोघींना प्रवेश मिळाला. तेव्हा बालवाडीपासूनच त्यांच्या शिक्षक पालक संघात मी अध्यक्ष म्हणून काम केलं. त्यावेळी सर्व महिला शिक्षक असल्यानं पुरुष शिपाईसुद्धा शाळेत नव्हता. त्यामुळे शाळेची सगळी अवांतर कामं मी मोठ्या हौसेनं करत असे. स्नेहसंमेलनाची तयारी, सहलीचं नियोजन, अशी अनेक कामं जी मला करता येण्यासारखी होती ती मी करत असे. श्रीमती धांदरफळे नावाच्या एक वयस्कर मुख्याध्यापिका त्या काळात बालवाडीला होत्या. सौ गोडबोले नावाच्या त्यांच्या सहाय्यक होत्या. शाळेच्या दैनंदिन कामात आणि इतर कामात त्यांना माझी मदत होत असे. शाळेचं स्नेहसंमेलन आम्ही थाटामाटात साजरं करत असू. एक होती परी, जाता जाता बरी, वाट चुकली ती धरतीवरी, हे त्यावेळचा माझा मित्र राजू काळुसकर याच्या मुलीनं केलेल्या नृत्याचे बोल अजूनही मला आठवत आहेत. असा तो 2 वर्षांचा काळ भरकन निघून गेला. मध्यंतरी डॉक्टर मोरेश्वर कर्वे, बालरोगतज्ञ, जंगली महाराज पद, पुणे यांना माझ्या परिचयानं आम्ही आमच्या या छोट्याशा शाळेत व्याख्यानासाठी पाचारण केल्याचं मला अजूनही चांगलं आठवत आहे. नंतरच्या काळात इयत्ता पहिलीमध्ये श्रद्धा जायला लागली तर अमृताला चांगली शाळा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. 2-3 शाळांचे फॉर्म भरले, पण नवीन मराठी शाळा शनिवार पेठ पुणे 30 इथे इयत्ता पहिलीसाठी तिची रीतसर मुलाखत होऊन तिला प्रवेश मिळाला. शाळेची यादी जाहीर होण्याचा तो दिवस. माझं नाव, माझ्या मुलीचं, अमृताचं नाव प्रवेश मिळालेल्या मुलींच्या यादीत झळकत होतं. आणि शेजारी दुसरी एक सूचना स्पष्ट लिहिली होती. प्रत्येक पालकांनी ₹5,000 अनामत रक्कम भरावी, त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. आणि ₹250 शाळेची फी पहिल्या 6 महिन्यांची भरावी. ₹5,000 डिमांड ड्राफ्ट शाळेला द्यायचा होता. माझ्याकडे त्यावेळी चेकबुकसुद्धा नव्हतं. फक्त टिळक रोडच्या कुठल्या तरी सहकारी बँकेत माझं खातं चालू होतं. आता ₹5,000 अगरबत्ती विक्रेत्यानं कुठून आणायचे हा मला प्रश्न पडला. मग अनेकांना भेटलो. शाळा प्रवेशाबद्दल बातमी सांगितली. अनेक दानशूर नागरिकांनी अर्ज लिहून आणायला सांगितलं. त्याप्रमाणे अर्ज तयार केला आणि शाळेची ₹250 भरल्याची पावतीची झेरॉक्स त्याला जोडून ते अर्ज 8-10 व्यक्तींकडे, संस्थांकडे दिले. उत्तराची वाट बघायला लागलो. साधारण 8 दिवसांमध्ये लोकांनी भरपूर मदत केली. पण त्यांनी चेक दिल्यानंतर शाळेत पैसे जमा केल्यावर त्याच्या पावतीची झेरॉक्स त्वरित आणून द्यावी ही अट त्यांनी घातली होती. एका लायन्स क्लबनं ₹1,000 दिले. एका खाजगी व्यावसायिकानं ₹1,000 दिले. एका निमशासकीय महामंडळात एक चांगले गृहस्थ भेटले. ते रोटरी क्लबचे सभासद होते. त्यांनी त्यांच्या कार्यालयातनं हस्ते परहस्ते मदत जमवून ₹2,000 दिले. नंतर अनेक व्यावसायिकांनी मिळून ₹2,500 दिले. असे एकूण ₹6,500 जमले. अर्जामध्ये काही रक्कम मी परतफेडीच्या मुदतीवर मागितली होती. त्यापैकी फक्त एका व्यावसायिकानं ₹1,000 परतफेडीच्या अटीवर ₹500च्या 2 हप्त्यात द्यावं असं लिहिलेलं होतं. दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यात त्यांना ₹500 नेऊन दिले आणि दुसऱ्या 500च्या हप्त्यासाठी 1 महिना उशीर झाला तेव्हा त्यांच्या दुकानातला माणूस घरी आला. मग 1-2 दिवसात दुकानात आणून देतो असं सांगितलं आणि ठरल्याप्रमाणे तेही पैसे परत नेऊन दिले. पण अशा प्रकारे कुमारी अमृताचा शाळा प्रवेश पार पडला. ती इयत्ता पहिलीत जायला लागली. तिला पहिलीला फ वर्ग मिळाला होता. त्यावेळच्या शिक्षिका सौ वाघबाई त्या शाळेत 2018 पासून होत्या. आता त्या शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या. कुमारी श्रद्धा ही महानगरपालिकेच्या शाळेत जायला लागली. त्या शाळेत ती बऱ्यापैकी मार्कानं उत्तीर्ण व्हायला लागली आणि ती इयत्ता 10वी पर्यंत शिकली.
इकडे कैलास रमणबाग प्रशालेत 10वी उत्तीर्ण होऊन सर्व छंद जोपासून स्नेहसंमेलनात भाग घेत असे. अनेक गाण्यांच्या तालावर संमेलन प्रसंगी गटागटानं सुंदर नृत्य करत असे. 2-3 वर्ष 8वी ते 10वी तिने सतत वार्षिक स्नेहसंमेलनातही भाग घेतला होता. पालक शिक्षक संघाची मला आवड असल्याने मी रमणबाग प्रशालेत सुद्धा पालक शिक्षक संघात काम केलं. संबंधित शिक्षकांचा सतत परिचय झाल्याने माझं त्यांच्याशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं, उत्तम संबंध निर्माण झाले. प्रारंभी श्री मुंढे नावाचे शाळा प्रमुख होते तिथे. त्यानंतर अपमार्जने नावाचे शाळा प्रमुख पिंपरीवरून बदलून आले. त्यांचे सुद्धा माझे जवळचे संबंध निर्माण झाले. अनेकदा त्यांनी माझी सतत चौकशी करून आणि निवृत्तीनंतर सुद्धा अजूनही ते माझी चौकशी करत असतात. दरवर्षी दिवाळीत मातीचा किल्ला बनवण्याची चिरंजीव कैलासची घाई होत असे. मग कधी अगदी छोटा असताना मातीचा, लाकडाचा तयार किल्ला मी आणत असे. नंतर तो थोडा मोठा झाल्यावर सामुदायिक किल्ला बनवायला लागला आणि त्या किल्ल्यावर सामुदायिक खर्चानं चित्र बसवायला लागला. दर दिवाळीत मुलांची फटाके, नवीन कपडे, किल्ला स्पर्धा यात सतत आघाडी. 10 वर्ष सतत ही गडबड चालू राहिली. हळूहळू मुलं लहानाची मोठी झाली. महाविद्यालयात प्रवेश मिळाला. इयत्ता 11 आणि 12वी ज्युनियर महाविद्यालय भावे स्कूल इथे प्रवेश मिळाला आणि HV देसाई महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत प्रवेश मिळाला. तिथेच तो पदवी परीक्षेपर्यंत पोहोचला. नंतर कुमारी श्रद्धा आणि कुमारी अमृताचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं. अमृतानं 12वी नंतर कायदा महाविद्यालयात 5 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. साधारण 3 वर्ष पूर्ण केली आणि नंतर तो अभ्यास तिने मध्येच सोडला. पण ती शालेय जीवनात पाठांतर स्पर्धेत, संमेलनात सतत भाग घेत असे. गीतेचा 1 अध्याय पाठ केल्यानं तिला गीता धर्म मंडळाकडनं प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं. त्यानंतर कुमारी श्रद्धाच्या आणि कुमारी अमृताच्या उमेदीच्या काळामध्ये त्या दोघींनी आईला तिच्या कामात खूप मदत केली. वेगवेगळ्या ठिकाणी त्या दोघी काम करून आमच्या संसाराला विवाहापूर्वी हातभार लावत असत. छोटी छोटी कामं करण्याची सवय त्यांना त्याच काळात लागली. कुमारी अमृतानं सध्या कम्प्युटरवर प्रावीण्य मिळवलेलं असून ती खाजगी फर्ममध्ये उत्तम प्रकारे काम करून चांगला पगार मिळवतीये. तुळजाभवानी प्रतिष्ठानतर्फे दिव्यांगांच्या विविध शाळेत चित्रकला स्पर्धा आयोजित कराव्यात असा एक विचार देवसरांच्या मनात आला आणि त्याप्रमाणे त्या योजनेची सगळी यंत्रणा उभारण्याचं काम मला मिळालं. विविध दिव्यांग शाळांना भेटी देऊन तिथले प्राचार्य, कार्यालयीन कर्मचारी यांच्याकडून संबंधित चित्रकला स्पर्धेची माहिती घेऊन आमच्या स्पर्धेची माहिती त्यांना देऊन यादी तयार करून घेणं. यादीप्रमाणे आमच्या कोथरूड संस्थेच्या कलादालनात मुलांना, विद्यार्थ्यांना स्कूल बसमधनं आणणं, जिथे स्कूल बसची व्यवस्था नसेल तिथे पालकांच्या मदतीनं आणणं, अशी सगळी कामं मी केली. अंधशाळेमध्ये काही विद्यार्थी पूर्ण अंध असत तर काही विद्यार्थ्यांना 30-40% दिसत असे. अशी निवडक मुलं या स्पर्धेत भाग घेत असत. स्पर्धा कुठली, एक सरावाचा प्रयत्न आमचा चालत असे, कारण मुलांना 1ली 2री बक्षिसं कधीही जाहीर केली नाहीत. सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांना बक्षिसं दिली. साधारण सर्व शाळांची दरवर्षी 150 मुलं भाग घेत असत. गेली 10 वर्ष आम्ही हे काम करतोय. वानवडी इथलं अपंग शिक्षण केंद्र, सरुद मंडळ, भांडारकर रोड तिथली मूकबधीर शाळा, प्रिझम फाउंडेशन इथली मतिमंद मुलांची ऑप्टिझम शाळा, टिळक रोडवरचं वीरा मूकबधीर विद्यालय, भावे स्कूलमधला एक मूकबधीर विद्यार्थ्यांचा 40 मुलांचा संपूर्ण वर्ग, अंध मुलांची शाळा कोरेगाव पार्क, अंध मुलींची शाळा कोथरूड, येरवडा इथली महाराष्ट्र शासनाची सर्व संमिश्र अपंग शाळा, अशा विविध शाळांना आम्ही हे काम गेले 10 वर्ष सातत्यानं करतोय. त्यामुळे अनेक दिव्यांग संस्थांमध्ये मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. या शाळांमध्ये इयत्ता 10वीत प्रथम आलेल्या 2 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000ची शिष्यवृत्ती आम्ही सतत 10 वर्ष दिली आहे. याप्रमाणे इतरही सक्षम शाळांना भेटी देऊन मुलींची नुमवी प्रशाला, HHCP हायस्कूल हुजूरपागा, शिवाजी मराठा सोसायटी, सेवा सदन हायस्कूल, सरस्वती मंदिर संस्था अशा अनेक शाळांमध्ये भेटी देऊन गरजू विद्यार्थी मी शोधून काढले आणि त्या विद्यार्थ्यांना उच्च आणि अत्युच्च शिक्षणापर्यंत सतत मदत करत राहिलो. विद्यार्थ्यांना, त्यांच्या नातलगांना, भावा बहिणींना सुद्धा मी मदत द्यायला लागलो. अनेक विद्यार्थ्यांच्या परगावाच्या भावांना, बहिणींना मदत करत आहोत आम्ही. नोकरी मिळवून द्यायचे प्रयत्न चालू आहेत. सेवा सदन अध्यापिका विद्यालयातल्या विद्यार्थिनींना आता एका वर्षी एका संस्थेकडनं संपूर्ण पाठ्यपुस्तकांचा संच मी मिळवून दिला आणि या सगळ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना दैनिक सकाळमधलं छोटे निवेदन छापून त्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करून टाकली. हा आकडा सध्या 2.5 कोटीपर्यंत पोहोचला आहे.
सन 2022च्या शेवटी तर कोरोनामुळे शिक्षणाची फी भरू शकत नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे मदत देऊन शाळेकडेच शाळेच्या फीचा पूर्ण धनादेश सुपूर्द केला आहे. त्यांच्या शाळेच्या बँडसाठी लागणारी सर्व वाद्य दुरुस्त करून दिली आहेत. त्यामुळे हुजूरपागा प्रशालेत भरलेल्या एका स्पर्धेमध्ये बँड पथकाला 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. इतरही अनेक संस्थांच्या स्कॉलरशिप्स आम्हाला वृत्तपत्रातनं समजल्या, त्याप्रमाणे त्या ठिकाणी अर्ज पाठवून त्या मंजूर करून घेतल्या आणि प्रत्यक्ष धनादेश आणण्यासाठी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन गेलो. तुळजाभवानी प्रतिष्ठानची बातमी वाचून मला कोणी भेटायला भोसरी इथल्या बाई त्यांच्या मुलीसह आल्या. मुलीनं डिप्लोमा पूर्ण केला होता, आता डिग्रीला प्रवेश घ्यायचा आहे. डिग्रीला प्रवेश मदत मिळवण्यासाठी माझ्याकडे त्या आल्या होत्या. 2-3 दिवसांची मुदत शिल्लक होती. त्यांना डिग्रीसाठी एका महाविद्यालयात पूर्ण फी भरायची होती. त्यापैकी काही रक्कम त्यांच्याकडे जमा होती. त्यांना मी 1-2 दिवसात सांगितलं असं म्हणालो. बरोबर दुसऱ्या दिवशी एक छोटं निवेदन वाचण्यात आलं, एका गरीब विद्यार्थिनीला मदत देणे आहे अशा आशयाचं. त्या कुटुंबाला घेऊन मी संबंधित पत्त्यावर गेलो, सगळी ओळख करून दिली. त्या बाईंची काही मोठी संस्था नव्हती. भाऊ आणि बहीण असं दोघं मिळून समाजातल्या 10-20 विद्यार्थ्यांना मदत करत असत. त्यामुळे छापीला अर्जाचा प्रश्नच नव्हता. सर्व माहिती सांगितल्यावर त्यांनी उर्वरित फीपैकी भली मोठी रक्कम त्या मुलीला बेरर चेकनं दिली आणि उद्या पैसे कॉलेजमध्ये भरायचे आणि पावती आणून दे असं तिला सांगितलं. ती मदत तिला सतत 4 वर्ष मिळत राहिली. त्या बाईंच्या ओळखीनं तिच्या दातांचे उपचारही एका दवाखान्यातनं केले. कुमारी पूजा बोरनाळकर असं त्या मुलीचं पूर्ण नाव. पूजा ही सध्या अभियांत्रिकी परीक्षा पूर्ण करून गेल्या 2 वर्षांपासून एका नामांकित कंपनीत काम करते आणि कंपनीतर्फे तिला BTech या पदव्युत्तर शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करायची संधीसुद्धा मिळाली. वृत्तपत्रातलं निवेदन वाचणं आणि ते गरजूंपर्यंत पोहोचवणं या माझ्या नित्याच्या सवयीमुळे अशा कितीतरी विद्यार्थ्यांना, गरजू नागरिकांना, संस्थांना मी मदत मिळवून दिली. सर्व संस्थांचा समन्वयक या नात्यानं माझा त्यांच्याशी गेल्या 35 वर्षांपासूनचा संबंध आहे. मोठी मुलगी कुमारी श्रद्धा, हिचं घर शनिवारवाड्यापासून अवघ्या 2 चौकाच्या अंतरावर असल्यानं तिचं लग्न झाल्यासारखं आम्हाला वाटतच नव्हतं. कालांतरानं तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव विराट. ती संसारात रमून गेली. मुलींना पहिल्यापासून कामाची सवय, त्यामुळे छोटी मोठी कामं करून संसाराला त्या हातभार लावायला लागल्या. कालांतरानं कैलासनं सुद्धा घराच्या खर्चासाठी खूप मदत केली. श्रद्धाताईच्या लग्नासाठी बाबरांच्या ओळखीनं जय भवानी सहकारी बँकेतनं काढलेलं 75,000 रुपयांचं कर्ज त्यांनी पूर्ण फेडलं आणि त्यानंतर त्याचा विवाह पार पडला. त्यांच्या परीनं सगळी मुलं कर्तबगार निघाली आणि पत्नीला सुद्धा आमच्याच एका नातेवाईकांच्या परिचयानं अंगणवाडीमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी लागली. त्यामुळे संसाराचा आर्थिक भार अतिशय हलका झाला. सर्वांच्या प्रयत्नातनं कैलासनं स्वतःच्या हिमतीवर हे कर्ज फेडल्यानंतर हिरो होंडा स्प्लेंडर ही गाडी आणि छोटा का होईना पण एक 1 RK फ्लॅट नरे आंबेगाव इथे खरेदी करून दाखवला. अशा स्वरूपात हे सगळं चालू असताना इकडे सामाजिक कार्य चालूच होतं. वेगवेगळ्या शाळांमधील, दिव्यांग शाळांमधील शिक्षक, सेवक, विद्यार्थी, त्यांचे पालक यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. सुमारे 25,000 पालकांशी आणि त्याच्या नातलगांशी आत्तापर्यंत माझा संबंध आलेला आहे. प्रत्यक्ष 8,000 लाभार्थी विद्यार्थी, संस्था यांना सुमारे 2.5 कोटी रुपये मी माझा रोजचा दैनंदिन अगरबत्तीचा विक्रीचा व्यवसाय सांभाळून मदत मिळवून देण्याचा सफल प्रयत्न केला आहे. विविध मान्यवर विविध पुरस्कारांसाठी माझं नाव सुचवायला लागले. त्यात पद्मश्रीसारख्या भारत सरकारच्या पुरस्काराचाही समावेश आहे. पुण्यातल्या काही मान्यवरांच्या संमतीनं मी पद्मश्री पुरस्काराचा अर्ज गेली 4 वर्ष सातत्यानं सादर करतोय. प्रथम वर्षात अधिक माहिती मागून सुद्धा माझा अर्ज बाद करण्यात आला होता. नंतरच्या काळात आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे अर्ज करता आला नाही. त्यानंतर सन 2022मध्ये या पुरस्काराची संधी थोडक्यात हुकली. अर्ज वेळेवर सादर केला, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केला होता, अर्जसुद्धा विशिष्ट मुदतीत पोहोचला होता. पण त्यावर नामवंत व्यक्तींच्या शिफारसी हव्या होत्या. त्या मिळण्यासाठीची मुदत संपून गेली होती. त्यामुळे हा पुरस्कार सन 2022मध्ये सुद्धा मला मिळवता नाही आला. विविध शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक माझ्याकडे मदत मिळेलच याच खात्रीनं येत असतात आणि कुठल्याही परिस्थितीत अनेक प्रयत्न करून मी त्यांचं काम करतोच. अगदी परवाची गोष्ट, एका शाळेनं राज्यस्तरीय बँड वादन स्पर्धेत भाग घेतला होता. पण शाळेची वाद्य व्यवस्थित नव्हती. ती सगळी वाद्य युद्धपातळीवर देणगी जमवून पूर्णपणे दुरुस्त करून दिली.
मुलींना वाजवण्यासाठी 40 बासऱ्यांची गरज होती, पण 40 नाही मिळाल्या. अचानक माझे मित्र डॉक्टर रणजित वाघ, कोरेगाव पार्क यांचं नाव लक्षात आलं. शाळेतनं त्यांना फोन केला. 40 बासऱ्यांसंबंधी सांगितलं. त्यांनी तात्काळ 40 नाही पण 20 बासऱ्यांचे पैसे मेहेंदळे म्युझिकल टिळक रोड यांना फोनपेवरून देतो, बासऱ्या तुम्ही ताब्यात घ्या, असं मला सांगितलं. ठरल्याप्रमाणे अवघ्या 20 मिनिटात त्यांनी पैसे दिले आणि माझ्या हातात नव्या कोऱ्या 20 बासऱ्या मिळाल्या. मी लगेच शाळेत देऊन टाकल्या. त्यानंतर 10 ड्रम्सना रंगरंगोटी करण्याचं सौ ननावरेबाई आणि सौ ढोलेबाईंनी सांगितलं. त्याप्रमाणे रंगरंगोटीचं सगळं सामान, पेंट, ब्रश इत्यादी जवळच्या वस्तीतनं काम करू शकणारी 2-3 मुलांसकट ताबडतोब तिथे गेलो. त्यांनी रंगकाम पूर्ण केलं. रात्री 10 पर्यंत शाळेत थांबलो, पण काम पूर्ण केलं. ड्रम, त्याची पानं एकमेकांना जोडली आणि दुसऱ्या दिवशी येथून बघतो तर काय, एकही ड्रम मुलींना वाजवता येऊ शकला नाही. सगळी फिटिंग चुकली होती. शेवटी ते सगळे ड्रम, सगळ्या मुली, ढोले मॅडम आणि मी नजीकच्या जाधवांच्या दुकानात गेलो. ती फिटिंग व्यवस्थित करून आणली. पण त्या 10 ड्रमपैकी फक्त 6 ड्रमची वाजवण्यासाठी उत्तम फिटिंग झाली होती. स्पर्धा दुसऱ्या दिवशी. पण आधीची प्रॅक्टिस आणि वेळेवर मिळालेल्या बासऱ्या आणि ड्रम यामुळे नुमवी मुलींची प्रशाला या शाळेनं त्या स्पर्धेत 2रा क्रमांक मिळवला. माझ्याकडे असलेल्या आत्मविश्वासामुळे हे सगळं शक्य झालं. या सामाजिक कार्याच्या निमित्तानं ज्या कुटुंबांमध्ये मी जातो तिथे कायम घरातल्या सगळ्या पाल्यांची चौकशी करणं, त्यांची पूर्ण माहिती घेणं हे माझं नित्याचं काम. हे काम करत असताना आत्तापर्यंत कितीतरी पुण्याबाहेरच्या विद्यार्थ्यांना मी शैक्षणिक मदत करू शकलोय. पुण्यातल्या दापोडी इथे शिकत असलेल्या नितीन थोरात या विद्यार्थ्याच्या परिचयानं त्याची बहीण कुमारी वर्षा थोरात ही सेवा सदन अध्यापिका विद्यालयात शिक्षणशास्त्र पदविका म्हणजे डीएडचं शिक्षण घेत होती. ती डीएड उत्तीर्ण झाल्यानंतर तिला वेगवेगळ्या प्राथमिक विद्यालयांच्या जाहिराती सुपूर्द केल्या आणि त्या शाळांमध्ये तिला शिक्षिका होण्यासाठी प्रयत्न केले. तिची BAची पदवी पूर्ण झाली होती. तिने MA साठी प्रवेश घेतला होता. तिला MA भाग 2 पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि अखेर ती चांगल्या मार्कांनी MA झाली. नंतर तिला पुण्यात लेक्चरर म्हणून नोकरीला लावायचं कबूल केलं होतं. पण योगायोगानं तिचा विवाह नात्यामध्ये जोडून आला आणि ती विवाह संपन्न होऊन येवला तालुक्यातल्या चोपडा इथं राहायला गेली. आता त्या गावी ती सेटच्या परीक्षा देतीये. त्या गावी तिला प्राध्यापक म्हणून कामाला लावायचा मी संकल्प सोडलाय. नादा ठाकरसी कन्याशाळेत माझ्या मुलींचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुमारे 20-22 वर्षांनी त्यावेळच्या शिक्षिका सौ कवठेकरबाई या मुख्याध्यापिका झाल्या होत्या. आधेमध्ये मी त्या शाळेत जात होतो, पण त्या कवठेकरबाई आमच्या मुलीच्या वर्ग शिक्षिका होत्या. त्यामुळे त्या शाळेत गेल्यानंतर त्यांनी मला बरोबर ओळखलं आणि पालक शिक्षक संघात पुन्हा एकदा यायचं आवाहन केलं आणि एका अनाथ मुलीचं पालकत्व दाखवून संघामध्ये समाविष्ट करून घेतलं, ते सुद्धा अध्यक्ष म्हणून. त्यातूनच पुढे शाळा व्यवस्थापक समिती निर्माण झाली आणि त्यात माझी अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. मग त्या शाळेसाठी सुद्धा मुलींची संख्या जी कमी झाली होती ती वाढवायचं काम आमची टीम करायला लागली. पुण्यातल्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन कोणत्या मुलींना आमच्या शाळेमध्ये दाखल व्हायचं आहे का असं विचारून त्यांना नेणे आणण्याची व्यवस्था आम्ही करू असं सांगून मुली दाखल करून घेतल्या आणि विद्यार्थिनींची पटसंख्या वाढवली. त्या शाळेसाठी मुलींना गणवेश, वह्या, पुस्तकं, शाळेची दप्तरं, गरीब विद्यार्थिनींची फी असे इतरही खर्च मी देणगी रूपानं जमा करायला लागलो. साधारण 2-3 वर्षाच्या काळात सुमारे 1 लाख रुपये शाळेला मिळवून दिले, ते सुद्धा माझ्या मुलींच्या शिक्षणानंतर. सेवा सदन अध्यापिका विद्यालयातल्या मी मदत केलेल्या एका विद्यार्थिनीला शाळेत हंगामी स्वरूपात नियुक्त करण्यात आलं आणि तिचा पगार शाळेजवळच्या एका शिक्षण अकादमीमधनं मिळायला लागला. पालक शिक्षक संघातर्फे शाळांची स्नेहसंमेलनं आम्ही दिमागदार पद्धतीनं करायला लागलो. नवीन नवीन प्रयोगशाळात आम्ही राबवायला लागलो आणि या विद्यार्थिनींना समाजात चमकण्यासाठी मदत करायला लागलो. त्यांच्या माजी विद्यार्थिनी संघाची स्थापना केली. त्यांच्या माजी विद्यार्थिनी संघाच्या सगळ्या सदस्यांना घेऊन पटसंख्या कमी झालेली एक शाळा पुन्हा दिमाखात चालवायला लागलो. शाळेजवळ विद्यार्थिनींसाठी स्कूल बँड नव्हता. तो बँड पुन्हा सुरू व्हावा म्हणून शिक्षक शोधायला लागलो. जुने विद्यार्थी, जुने शिक्षक त्यावेळी संपर्कात नव्हते. दैनिक सकाळच्या पत्रकारांच्या ही बाब लक्षात आणून दिली आणि शाळेच्या दैनंदिन कामकाजात बँड सध्या उपलब्ध नाही अशा स्वरूपाची बातमी छापून आणली. हे अव्याहत कार्य चालू असताना चिरंजीव कैलास शिकत असलेल्या नूतन भारत मराठी विद्यालय फडके हौद या विद्यालयाची जुनी वास्तू मोडकळीला आली होती. त्या शाळेला
पुणे मनपाच्या नानावाडा प्रशालेतला संपूर्ण 4था मजला मिळवून देण्यासाठी त्या शाळेच्या पालक शिक्षक संघातर्फे प्रयत्न केले आणि तो मिळवला सुद्धा. असं हे समाजासाठी उपयुक्त काम मागे वळून न बघता सातत्यानं अव्याहतपणे चालू आहे आणि ते चालू राहीलच. तुळजाभवानी संस्थेच्या वतीनं पुण्यातल्या विविध शाळांना भेटी देत असताना कोथरूड जवळील एका शाळेत इंग्रजी विषयासाठी एक वेगळे शिक्षक नेमून त्यांचा सराव करून घ्यावा असा विचार केला आणि त्या दृष्टीनं प्रयत्नही केले. अंधशाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा वेगवेगळी मदत मिळवून द्यायचं काम करायला लागलो. त्यातल्या पात्र विद्यार्थ्यांना आमच्या प्रतिष्ठानशिवाय आणखीन वेगळ्या कुठल्या स्कॉलरशिप मिळतील याचा विचार करायला लागलो आणि त्यासाठी प्रयत्न सुरू केले. सेवा सदन दिलासा मतिमंद केंद्रातल्या दिलासा या केंद्राला हार्मोनियम पेटी, शिलाई यंत्र इत्यादी शिक्षणोपयोगी वस्तू तुळजाभवानी प्रतिष्ठाननं देणगी रूपानं दिल्या. त्यामुळे त्या दिलासा केंद्राला एक नवीन उभारी मिळाली. 2022 साली 26 जानेवारी रोजी झेंडावंदनाचा प्रमुख पाहुणा व्हायचा मान मला मिळाला. तसंच नुमवी प्रशालेत सुद्धा अशी सतत मदत मिळवून दिल्यानं 2022च्या जानेवारीमध्ये 26 तारखेला झेंडावंदनाचा मान तुळजाभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुनील देव यांना मिळाला. हे काम चालू असताना अनेक विद्यार्थी पालक संपर्कात आले. त्यांच्या पुनर्वसनासाठी, पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही धावायला लागलो. अहमदनगर इथल्या श्री खेडकर यांच्या 2 सख्या मोठ्या आणि लहान बहिणीला पुणे येथे खराडी चंदननगरला एकाच दिवशी योग्य स्थळ मिळालं. दोघींचा विवाह एकाच दिवशी पार पडला. तो कोरोना काळ होता म्हणून जास्त निमंत्रणं कोणाला दिली नव्हती. त्यामुळे मला तिथे जाता नाही आलं. या कुटुंबातला एक मुलगा अभियांत्रिकी पदवीधर झाला होता, तो माझ्या मदतीमुळे. तो आणि त्याचे वडील नेहमी माझ्या घरी येत असत, वारंवार नगरला यायचं आमंत्रण देत असत, माझ्याबद्दल चौकशी करत असत. मीही त्यांच्याबद्दल वारंवार चौकशी करत असे. असं आपुलकीचं, जिव्हाळ्याचं, प्रेमाचं, आदराचं नातं सगळ्या पालकांमध्ये निर्माण झालं होतं. जी जी जवळची माणसं भेटली त्यात या खेडकर कुटुंबाचा, साळुंके कुटुंबाचा, पंधेरे कुटुंबाचा, कुलकर्णी यांच्या कुटुंबाचा, कामत कुटुंबांचा अवश्य उल्लेख करावाच लागेल. श्री भुजबळ यांचं नाव तर मुळी विसरून चालणारच नाही. अशा या सेवा कार्य करणाऱ्या व्यक्तीची ही आत्मकथा समाजामध्ये इतर कार्यकर्त्यांना सुद्धा प्रेरणा देत राहील यात काही शंका नाही. श्रोते हो, हा होता 3रा भाग. ऐकत रहा प्रेरणादायी आत्मकथन आठवणीतले दिवस.